नमस्कार मंडळी, तुमचीही मुलं मेथी खायला नाही म्हणत असतील तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। ही रेसिपी दिसायला तर आकर्षक आहेच, पण खायलाही इतकी छान आहे की मुलं यामध्ये मेथी आहे हेही विसरून जातील। या रेसिपीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य अगदी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे आणि बनवायलाही फार वेळ लागत नाही। त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ही रेसिपी बघूयात। पण त्याआधी चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राइब केला नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राइब करा। इथे मी 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 4 हिरवी मिरची आणि 15 ते 14 लसूण पाकळ्या घेतले। तर आता आपण न पाणी घालता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। इथे मी थोडीशी मेथी घेतली, तुम्ही बघू शकता धुवून अशी मुठी तेवढी बसेल एवढीशी मेथी घेतली। तुम्ही ते पालक वापरू शकता किंवा पातीचा कांदा वापरू शकता किंवा तुमच्या आवडीची पालेभाजी वापरू शकता किंवा गाजर पण वापरू शकता। इथे तर तुम्ही एक कुठली तरी भाजी वापरा। तर आता ही मी मेथी खूप छान अशी बारीक कट करून घेते। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ आणि तेवढंच बेसन पीठ पण घेतलेलं आहे। याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे, हिरवी मिरची, जिरे, धने आणि लसूण बारीक केलेला, 2 चिमूट हळद घेतलेली आहे कलर येण्यासाठी फक्त, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि मेथी बारीक केलेली। तर आता आपण हे पीठ मळून घेऊया। जसं आपण थालीपीठचं सैलसर पीठ करतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचंय, घट्ट मळायचं नाही आपल्याला। थालीपीठ सारखं पीठ आपल्याला सैलसर असं भिजवायचं आहे। हे मिक्स करूया आधी। मस्त असे छोटे छोटे गणे तुम्ही पॅनकेक सारखे बनवू शकता, कडक असे बनतात। तर आता पीठ आपलं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपले छोटेसे लिंबा एवढा गोळा घ्यायचा, हातावर असं चपट करायचं आणि मस्त असे तेल टाकून तुम्ही तव्यामध्ये कडक असे शॅलो फ्राय करू शकता तुम्ही छान असे। तर पीठ चिकटलं तर तुम्ही तेल लावा किंवा पाणी लावा हाताला आणि मस्त असे आपण आता बनवून घेऊया। बघू शकता तुम्ही छान असे बनवून। तर आपला तवा गरम झालेला आहे, आपण तव्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालूया। तेल असं सगळीकडे पसरून घ्यायचं। पाणी किंवा तेल तुम्ही हाताला लावू शकता आणि छोटासा गोळा घ्यायचा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मगाशी आणि छान असे चपटे करायचे। बघू शकता तुम्ही मस्त असे तव्यामध्ये ठेवून द्यायचे। गॅस आपल्याला मध्यम ते बारीकच्या दरम्यान करायचा आहे। छान असे कुरकुरीत आपण भाजून घेऊया। दोन्ही बाजूने भाजून झाले की मस्त असे तेलामध्ये फ्राय केलेत आपण। तुम्ही दह्याबरोबर कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा लोणच्या बरोबर किंवा असंही खाऊ शकता। मुलांना डब्याला तुम्ही नक्की एकदा करून द्या, खूप त्यांना आवडते। असा आपला नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। पोहे उपीट खाण्यापेक्षा तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो। थँक्यू।